ओके सो हॅलो एव्हरीवन. कसे आहेत तुम्ही? मजेतच असणार माहिती आहे मला. पण आता तुम्ही लोक हे विचार करत असाल की यार रोहनने असं काय केलं की सगळीकडे यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक सगळीकडेच व्हिडिओ सोडलेत आणि अचानक सडनली यांनी असं काय पोस्ट केलंय. विचार करत असेल की मी एक काहीतरी नवीन ब्लॉग चालू करतोय, डेली ब्लॉग चालू करतोय किंवा काय. जसं मी बऱ्याचशा मित्रांना ऑलरेडी सांगितलेलं की यार आता मला बोर होतं लाईफमध्ये, काहीतरी नवीन करायची एक इच्छा होतीये. ऑफिसमध्ये पण भरपूर जणांना बोललेलो की यार ऑफिस लाईफ पण आता जरा बोरिंग वाटतेय, एंटरटेनिंग काहीच नाही राहिलंय. सो हीच ती नवीन गोष्ट आहे जी मी चालू करणार आहे. ब्लॉग आणि ब्लॉग ही दोन सेपरेट गोष्टी आहे जे मी चालू करणार आहे आता. ब्लॉग आणि ब्लॉग मध्ये काय डिफरन्स असतो हे आता तुम्ही लोक सर्च करा, मी एवढं एक्सप्लेन नाही करू शकत आहे म्हणजे आता व्हिडिओ जास्त मोठा होईल. ओके सो मी आता कंटेंट बद्दल बोलू तर मी डेली ब्लॉग्सचं पण ट्राय करणार आहे, पण मोस्टली माझा फोकस राहणार आहे जिमवरती. कारण जसं की तुम्ही आता बघू शकता माझी बॉडी कशी आहे. म्हणजे जे लोक मला आधीपासून ओळखतात, ज्यांना माहिती आहे की कॉलेज डेजमध्ये माझी काय बॉडी होती एक 5-5.5 वर्ष आधी, की मी पहिला कसा दिसायचो आणि आता कसा दिसतोय, त्या लोकांना माहिती आहे की माझी कशी पहिली तब्येत होती आणि आता कशी झाली आहे. तर ह्याच्या मागचं कारण फक्त एवढंच होतं की जेव्हा मी जिम सोडली 5-5.5 वर्ष आधी, त्यानंतर मग माझी एक्झाम चालते, त्यानंतर मग ऑफिस, मग 3 वर्षाची डिग्री. मग ह्याच्यामध्ये मला जिमला टाईम नाही भेटला. टाईम होता पण मी दिला नाही ॲक्च्युली, कारण मी खूपच असं मित्रांमध्ये इन्व्हॉल्व झालतो. सो मला पण असं जिम बोरिंग झाली, सो मी ती कम्प्लिटली सोडलेली. इन शॉर्ट माझी पूर्ण लिंक तुटलेली. पण आता एक 5 वर्षानंतर आता मला वाटतं की मी परत ती जर्नी स्टार्ट करू, परत जिम स्टार्ट करू आणि स्वतःला परत एक ट्रान्सफॉर्मेशनमध्ये घेऊन जाऊ, जे मी स्वतःला 5-5.5 वर्ष आधी घेऊन गेलतो. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल माझा आधीचा पिक्चर, मी जिम चालू करण्याच्या आधीचा. हे मी असा काहीतरी दिसत होतो एकदम लुकडा. आणि हा पण माझ्या स्कूलमधला एक फॅशन शोचा फोटो होता. जी हा माझा फोटो जिमच्या नंतरचा. तर तुम्ही बघू शकता की जिमनी माझी लाईफ, माझं फिजिक आणि माझं दिसणं हे कसं चेंज केलं. सो लाईक आय ऑलवेज से टू मेनी पीपल, लाईक जिम इज द बेस्ट प्लॅस्टिक सर्जरी दॅट एव्हरीवन कॅन हॅव. तुम्ही प्लॅस्टिक सर्जरी करून करून सुद्धा असं एवढं स्वतःला डेव्हलप नाही करू शकत जेवढं तुम्ही जिम आणि फिटनेसच्या थ्रू करू शकता. सो दॅट्स द ओनली मोटिव्ह फॉर मी टू स्टार्ट दी ब्लॉग अगेन. तर माझ्या ब्लॉग्समध्ये मी काय दाखवणार आहे, तर मी डेलीचा माझा रुटीन दाखवणार आहे की मी जिममध्ये कसं स्वतःला ट्रान्सफॉर्म करणार आहे, माझी डाईट प्लॅन काय असणार आहे, प्लस माझा वर्कआउट काय असणार आहे. आणि मी प्रयत्न करणार आहे की माझे जेवढे पण येणारे ब्लॉग्स असतील किंवा व्लॉग्स असतील हे सगळे जास्त करून हिंदीमध्ये असणार आहेत. कारण लोकांना जास्त कनेक्ट होता येईल, लोकांना जास्त रीच करता येईल मला, आणि सांगता येईल की एखादी गोष्ट जर आपण ठरवली आहे की आता आपल्याला ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे, तर कोणी पण करू शकतं, मी करू शकतो, तर तुम्ही लोक काय नाही, ऑब्व्हियसली तुम्ही पण करू शकता. सो करंट फिटनेसबद्दल जर बोलता तर शर्टवरती तर ऑब्व्हियसली एक नॉर्मल साधारण वाटतोय मी, कारण बॉडीचा शेपच तसा झाला आहे माझा. आता पूर्ण शेडेड बॉडी आहे, सो अशा शर्ट्सवरती ती पूर्ण झाकून जाते. पण टी शर्टवरती ऑफकोर्स थोडंसं दिसतं, थोडी उरलेली चेस्ट अँड बायसेप्स, शोल्डर हे सगळं दिसत असतं. ओके, आता माझ्या जर्नीचं बद्दल जर सांगायचं झालं तर मी ही गोष्ट म्हणजे मी जिम आधीच चालू करणार होतो, पण मी एक ठरवून ठेवलेलं की लोक न्यू इयरला रेझोल्युशन्स रूल्स बनवतात की ह्या वर्षी मी असं करणार, मी ह्या वर्षी असं करणार. पण ऑब्व्हियसली माहिती आहे की सगळ्या जणांना पुढे जाऊन ते काही जणच कंप्लीट करतात. तर मी तेवढी वाट नाही बघणार आहे, कारण मी ठरवलेलं माझा बड्डे पण आहे ऑक्टोबरला. तर मी माझ्या बड्डे नंतर मी माझी फिटनेस जर्नी परत चालू करणार. आणि फिटनेस जर्नी चालू करताना मी ऑब्व्हियसली नवीन जिममध्ये जाऊ शकत होतो, पण मी तिकडे नाही गेलो. मी अशा जिममध्ये गेलोय जिकडे मी माझी जर्नी स्टार्ट केली होती एक 5-5.5 वर्ष आधी. सो मी परत फिटनेस जर्नी चालू करतो. म्हणजे मी आता व्हिडिओमध्ये पण सांगितलं, इकडे पण परत सांगतो, तुम्ही मी फिटनेसचा व्हिडिओ तुम्ही ह्याच्यामध्ये पुढे बघतानाच त्याच्यामध्ये मी जिम दाखवली आहे की मी तिकडे मी कसा वर्कआउट, कुठल्या जिममध्ये बेसिकली वर्कआउट करणार आहे, आणि त्याच्यानंतर माझी बॉडी फिजिक म्हणजे बॉडी कंडिशन पण मी दाखवले त्याच्यामध्ये की आता करंट माझी बॉडी कशी आहे. ट्रान्सफॉर्म झाल्यानंतर ऑब्व्हियसली ती दिसणारच आहे बिफोर आफ्टर. पण सर माझा बॉडी शेप असा आहे आता की मी घरचं खाऊन एक स्वतःची डाईट बनवून मी त्या एका लेवलवरती जाऊ शकतो स्वतःचे फिजिक्स घेऊन, जिकडं मला प्रोटीनची गरज नाही लागणार. सो मी पूर्णपणे जी पण माझी डाईट असणार आहे ती मीच बनवणार आहे, विदाऊट एनी सपोर्ट, विदाऊट एनी हेल्प कोणाची. ऑब्व्हियसली नंतर जाऊन खूप लोक जोडतील माझ्यासोबत पुढं, पण करंटली मी एकटाच करणार आहे. सो त्याच्यामध्ये माझा जो वर्कआउट प्लॅन असणार आहे तो मी स्वतःच बनवलेला आहे, प्लस माझी जी पण डेली डाईट असणार आहे ती मी स्वतःच बनवली आहे. आणि ऑब्व्हियसली माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला 2 टाईपमध्ये मी पोस्ट करायचं ट्राय करणार आहे.
एक तर असणारे डेली ब्लॉग्स, म्हणजे माझा दिवस चालू झाल्यापासून ते संपसपर्यंत माझा दिवस कसा गेला ते एक, आणि त्याच्यासोबत अजून एक मी असा व्हिडिओ ट्राय करणार आहे पोस्ट करायचा, ज्याच्यामध्ये मी फक्त दाखवणार की आजच्या दिवसामध्ये मी कुठला वर्कआउट केलं, कोणते सेट मारले अँड हाऊ वॉज दॅट. हे दोन असे मी बॅलन्स करून चालणार आहे. आय नो ते आता अवघड आहे माझ्यासाठी खूप, कारण ज्यावेळेस आधी जेव्हा मी हे सगळं करत होतो त्यावेळेस माझ्याकडं खूप सारा टाईम होता. खूप सारा टाईम म्हणजे की फक्त कॉलेजच होतं माझ्याकडं. कॉलेजवरनं आलो, घरी आलो की रेस्ट, प्री वर्कआउट, जिम, जिमून आले की पोस्ट वर्कआउट, दॅट्स इट, आणि डाईट. पण आता ऑब्व्हियसली माझी लाईफ तशी नाही आहे. आता मी ऑफिस पण करतोय, प्लस शॉप पण आहे. सो माझी लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झालेली आहे. आता लाईफस्टाईलनुसार मला जिम आणि डाईटसुद्धा हँडल करावं लागणार आहे. सो माझ्याकडे एवढा टाईम नसणार आहे एडिटिंगसाठी. पण मी ठरवलेलं आहे की एक सेट घेऊन चालणार आहे, म्हणजे एक वीकचे व्हिडिओ किंवा एक 5 दिवसाचे व्हिडिओ मी आधीच बॅकअपमध्ये घेऊन चालणार आहे. सो मला जर कधी एडिटिंगला टाईम नाही भेटला, कारण साधारणतः ऑफिसमधनं मला घरी परत यायला कधी कधी लेट होतो, सो मला टाईम नाही भेटणार एडिटिंगला. आणि ऑब्व्हियसली मी नवीन शिकतो, सो एडिटिंगला मला खूप टाईम लागतोय. आणि मी ॲक्च्युअल शूट माझ्या जिमचं मी 13 तारखेपासूनच सुरू केलं होतं, पण हा इंट्रोडक्शन व्हिडिओ करण्यासाठी मी खूप वाट बघितली आहे. आणि द रिझन इज बिकॉज ऑफ दिस माईक, कारण त्यावेळेस माझ्याकडे माईक नव्हता. सो बड्डेच्या जस्ट काही हफ्ते आधीच मी ठरवलं होतं की ओके, फिटनेस जर्नी चालू करणार आहे, सो तुम्ही पोस्ट पण करणार आहे. सो ते सगळं सेटअप तयार करायला, माईक यायला, या सगळ्या गोष्टी त्यावेळेस नव्हत्या माझ्याकडं. सो मी तो इंट्रोडक्शन व्हिडिओ तेव्हा नाही शूट करू शकलो. पण मी माझ्या फोनमध्ये, ऑब्व्हियसली मी आता पण फोनमध्येच करतो, पण मी फोनमध्ये आवाज रेकॉर्ड करून आणि पोस्ट करणं हे सगळं एडिटिंगमध्ये अजून पण चालूच आहे. सो हा व्हिडिओ मी ट्राय करणार आहे लवकरात लवकर सोडायला. पण ऑब्व्हियसली जास्त करून मी आता हिंदीमध्ये ट्राय करणार आहे. मराठीमध्ये माझा जस्ट इंट्रोडक्शन व्हिडिओ मी यासाठी ठेवला की जे माझ्या जवळचे लोक आहेत त्यांना समजण्यासाठी. ऑब्व्हियसली त्यांना हिंदी पण कळणारच आहे, पण बरेचसे असे लोक आहेत ज्यांना हिंदीमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतो मे बी. बट स्टील माझा पहिला व्हिडिओ मला मराठीमध्येच करायचा होता. ह्याच्या पुढचे मी ऑब्व्हियसली हिंदीमध्येच करणार आहे सगळे. सो आता माझ्या फिटनेसबद्दल बोललो तर त्या व्हिडिओमध्ये आहेच, पण फुल शर्टमध्ये मी काहीसा असा दिसतोय. हातच भरगतचा दिसतील तुम्हाला, इथं तर काहीच नाहीये. चेस्ट तर पूर्ण प्लेन झालेली आहे. आता तुम्ही शर्टवरती माझी बॉडी बघताच आहे की मी कसा दिसतोय, पण टी शर्टवरती मी काहीसा असा दिसतो. ओके, सो दिस इज हाऊ आय लुक इन टी शर्ट्स. बायसेप्स आहे ऑब्व्हियसली, अजून पण तुम्ही बघू शकता की 5-5.5 वर्षानंतर सुद्धा कट्स आहेत अजून बॉडीमध्ये. हा शेप थोडा कमी झालाय, पण आहे अजून पण. ओके, सो मी सांगत होतो माझ्या जर्नीबद्दल की मी कशी स्टार्ट करणार आहे किंवा मी आत्तापर्यंत काय काय केलं. सो मी 12 तारखेला ठरवलेलं, आय मीन 12ला बड्डे होता, मी 12च्या नंतर ठरवलेलं की माझा बड्डे झाल्यानंतर मी चालू करणार आहे फिटनेस आणि फिटनेसच्या रिलेटेड ब्लॉग. आणि माझी जर्नी मी स्वतः एक्सपिरियन्स नाही करणार, मी तुमच्या सगळ्यांना सुद्धा दाखवणार आहे की मी एक प्रॉपर डाईट, एक प्रॉपर प्रोटीन डाईट विदाऊट एनी सप्लिमेंट्स करून आपण आपली बॉडी सुद्धा ट्रान्सफॉर्म करू शकतो. ऑब्व्हियसली त्या लेवलवरती नाही करू शकत जे प्रोडक्ट्स खाऊन, सप्लिमेंट्स खाऊन बनवतात. फ्युचरमध्ये म्हणजे एक टाइम असा येतो की आपली बॉडी लॉक होती, त्या डाईटनी पण होत नाही, सो आपल्याला सप्लिमेंट घ्यावंच लागतं. पण ॲटलिस्ट जे तुमचे इनिशियल स्टेज आहे बॉडीची ती विदाऊट सप्लिमेंट ट्राय करा. खूप जास्त आणि खूप भारी फरक पडतो. फक्त तुम्हाला तुमचं नॉलेज स्वतः गेन करावं लागेल की कुठल्या ह्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे आणि माझ्या डेलीच्या जेवणामध्ये मी अजून काय काय ॲड करून करत जाऊ शकतो, सो दॅट यू कॅन गेट अ फिजिक ऑन अ गुड लेवल. शूट चालू असताना एक खूपच अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली. एक अननोन पर्सननी येऊन मला फोटोसाठी विचारलं आणि माझ्यासोबत त्यांनी खूप गप्पा सुद्धा मारल्यात. हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल. की आपला शूट चालू होता आणि अचानक एक जण आला आणि त्याने विचारलं, तुम्ही व्हिडिओ शूट करतात, तुमचा यूट्यूब चॅनल आहे का, तुम्ही काय करता, हे ते सगळं डिस्कशन झालं त्याच्यासोबत. अजून एक होता पोरगा, ह्याला थोडी मराठी येत होती, पण पलीकडच्याला तर काहीच मराठी येत नव्हती, त्याला समजत सुद्धा नव्हती. पण तरी तो हिंदीमध्ये त्याने मला सांगितलं की मला तुमचा यूट्यूब चॅनल द्या, मी तुमचा हा व्हिडिओ बघणार आहे यूट्यूबवरती आणि आय एम गोइंग टू फॉलो यू. ओके. आणि मी त्याला ते सांगितलं की सी, आय डोंट हॅव एनी व्हिडिओ पोस्टेड ऑन माय चॅनल येट. 0 व्हिडिओ त्याच्यावरती तुला सबस्क्राईब करून काहीच भेटणार नाहीये आणि म्हणजे तुला आता चॅनलवरती माझ्या काहीच अवेलेबल नाही, हा माझा पहिला शूट आहे. तरी पण त्याचं असं होतं की नाही, मेरे को दे दो भैया, मैं देखूंगा, आप कभी भी पोस्ट करो, मैं देख लूंगा, मैं आपका चॅनल रोज चेक करते रहूंगा, आप कभी ना कभी तो डालोगे ही. तर मग ह्या अशाच गोष्टी जे मला जास्त मोटिवेट करतात आहे की
काही लोक असे पण ज्यांना मराठी येत नाहीये, मग ते लोक काय करणार. सो ही अशीच एक गोष्ट आहे ना की समोरच्याला समजत नाहीये भाषा कोणची आहे, पण त्याला तरी पण ते फॉलो करायचं आणि बघायचं की हा काय करतोय, कसं काम करतोय, किंवा त्याला काहीतरी इन्स्पिरेशन दिसत असेल, भेटत असेल. हेच एक मेन कारण आहे ज्यासाठी मला माझे व्हिडिओज जास्त करून जेवढं जमल तेवढं हिंदीमध्ये करायचं. सो ते प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येक एव्हरीवन शुड विटनेस what I am going to do and what crazy transformation I am going to do and what will be the result of my journey again without any supplements. तर आता जर बोललो तर एक सेटअप तयार केलेला आहे मी घरी. ऑब्व्हियसली फॅमिली मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करते. मी काही पण बोलून द्या की मला हे करायचंय, ते करायचंय, ते सर्वजण मला सपोर्ट करतात. कधी असं मला कोण मम्मी पप्पा कधी असे बोलले नाहीये की नको हे नको करू, तू ते नको करू. ऑब्व्हियसली मी जे पण करायला चाललोय ते लोक मला त्याच्यामध्ये सपोर्ट करतात. सो ह्याच्यासाठी पण मी सांगितलेलं की मी विचार करतोय असं असं करू. तर ऑब्व्हियसली जसं की ते लोक मला कधीच नो बोलत नाही, त्यांनी ह्या वेळेस पण तेच केलं आणि मला एक प्रॉपर सेटअप करायला त्यांनी परमिशन दिली. आणि त्यांच्यासोबतच एक हलके माझ्याकडं, ज्याला मी असं बोललो ना की अरे मी असं असं ठरवलंय, मग तो म्हणजे असं मित्रासारखाच होणार मग पूर्ण. म्हणजे माझा छोटा भाऊ दिसायला मोठा आहे पण वयाने बारीक आहे. तब्येत पण त्याची चांगली आहे, हाईट पण त्याची चांगली आहे. तो मला नेहमीच सपोर्ट करत असतो. इवन आता मी जे घरी बोललेलो की मी जिम परत चालू करणार आहे आणि फक्त जिमच नाही तर मी ती पोस्ट करायला सुद्धा चालू करणार आहे, तेव्हा त्यांनीच सपोर्ट केला जास्त करून. ऑब्व्हियसली घरचे मम्मी पप्पा पण करतात, पण ह्यांनी पण एक जास्त इनिशिएटिव्ह घेतला की ठीक आहे, ओके वी विल डू दॅट. इफ यू आर गोइंग टू डू ऑब्व्हियसली वी आर गोइंग टू सपोर्ट. आणि मग एक सिस्टीम आहे माझ्याकडं, ती सेटअप करायला, ती बाय करायला, ती सर्च करायला, किंवा कुठला लॅपटॉप चांगला आहे आणि कुठलं एडिटिंग सॉफ्टवेअर चांगलं आहे, किंवा एडिटिंग ही कशी केली जाणार, ही सगळी मला त्यांनी सर्च करून जास्त करून सांगितलेली आहे. कारण ऑब्व्हियसली ऑफिसमध्ये असताना मला जास्त टाइमच नाही भेटत. मी सकाळी गेलो की रात्री घरी, म्हणजे तिकडे माझा मॅक्सिमम टाइम जातोय. मॅक्सिमम म्हणजे सगळाच टाइम. सकाळी गेलो की डायरेक्ट रात्रीच घरी. मग आल्यानंतर मला एवढा टाइमच नाही भेटायचा की लॅपटॉप सर्च कर किंवा सॉफ्टवेअर सर्च कर किंवा हाऊ एडिटिंग वर्क, व्हॉट इफेक्ट्स नीड्स टू यूज इन आवर व्हिडिओ. आणि त्यांनीच मला जास्त मोटिवेट केलं, सपोर्ट केला की आपण आता लॅपटॉपच घेऊया आणि लॅपटॉपमध्ये हे जे तुझे हॅवी एडिट्स आहेत आपण त्याच्यामध्ये करूया. फोनमध्ये पण होणार, पण फोनमध्ये ती क्वालिटी नाही येणार ऑब्व्हियसली. सो ती सिस्टीम सेटअप करायला त्याचा पण एक खूप 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 मोठा हात आणि खूप मोठा सपोर्ट बोलता येईल. आणि बड्डेच्या दिवशी मी सगळ्यात पहिलं तर आम्ही दोघं भाऊच गेलो होतो. सगळ्यात पहिलं मी दगडूशेठचं दर्शन करून आलो आणि येता येता मग आम्ही तो लॅपटॉप, तो सगळा सेटअप बाय केला होता. आणि बड्डेच्या दिवशी मी खूपच जास्त बिझी होतो, कारण हेच सर्व गोष्टी सेटअप करण्यामध्ये माझा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये गेला. आणि आय एम सो सॉरी गाईज, ह्या वर्षी मी कुणालाच मेन्शन बॅक करू शकलो नाही इंस्टावरती, व्हॉट्सअपवरती पण ज्यांनी विश केलं मी त्यांना रिप्लाय नाही करू शकलो. पण मी नेक्स्ट डे सगळ्यांना थँक्यू पाठवलेलं. आणि परत एकदा थँक्यू तुम्ही जे बड्डेला मला विश केलं. पण जमलं नाही मला त्याच दिवशी त्याच मुवमेंटला सगळ्यांना रिस्पॉन्स करायला, सिन्स आय वॉज वर्किंग ऑन समथिंग. आणि आता माझ्या एडिटिंगचं बोललं तर मी जस्ट शिकतोय, सो एवढी खास एडिटिंग नाही आहे. आणि आत्ता जेवढं काय पण मी शिकलोय तेवढं मला वाटतं की व्हिडिओ पोस्ट करण्यासारखं तर मी शिकलेलो आहे. आणि त्याच्यामधलं एक मोठा पार्ट एडिटिंगचा शिकलोय म्हणजे तो हा पार्ट आहे. हा, आणि हाच तो पार्ट म्हणजे दुसरं कोणी नाही, मीच असणार आहे ऑब्व्हियसली. सो हे फक्त एक असा छोटासा ट्रीजर बोलू शकता तुम्ही. एडिटिंग आपली क्वालिटी असणार आहे. आता बाईक पण आहे, सो व्हॉइसचा पण प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जो जिमचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये बघताना तुम्ही, तेव्हा माझ्याकडे माईक नव्हता, सो क्वालिटी व्हॉइस काहीच नाही आहे. ते मी एडिटिंगने थोडंसं वाढवलं त्याचा डीबी व्हॉइसचा, सो व्हॉइस क्लिअर येईल. बट ऑब्व्हियसली याचा सेटअप आहे, माईक आहे, सो फुल क्वालिटी भेटणार आहे. व्हिडिओमध्ये मे बी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल, पण मी ते ट्राय करेन की एडिटिंगने ते पण थोडं बिल्ड करूया. सो आता ते बघूया आपण एडिटिंग मी कसं मी प्रयत्न करू शकतो एक चांगली क्वालिटी द्यायला. बट ऑब्व्हियसली आपण बेबी स्टेप्स घेऊन हळूहळू पुढे जाणार आहे. सो आत्ता बाय बाय.